नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टच्या पहिल्या लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, पहिलंच लेक्चर आहे. एकदम बेसिक पासून ब्रीफ इंट्रोडक्शन करूया, आरामात सब्जेक्ट समजून घेऊया. कारण तुम्ही जस्ट आता सेकंड सेमिस्टरला एंटर झालेले आहात. सो ऑब्व्हियसली भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी डेफिनेटली नवीन असणार. त्याच्यामुळे हा जो सब्जेक्ट आहे हा समजून घेण्यासाठी सर्वात अगोदर मला या सब्जेक्टच्या बेसिक गोष्टी काही माहीत असल्या पाहिजे आणि त्या बेसिक गोष्टीपासूनच आपण सुरुवात करणार आहोत. कोणत्याही गोष्टीचा रट्टा मारायला जाऊ नका. मी सगळ्या गोष्टी एकदम सुटसुटीत आणि चांगल्या प्रकारे तुमच्या समोर ठेवणार आहे, जेणेकरून सिलेबस समजायला तुम्हाला डोक्यावर बर्डन राहणार नाही. लक्षात ठेवा, जिथं तुम्ही रट्टा मारायला सुरुवात करणार तिथं तुमचं करिअर संपलं म्हणून समजा. कारण रट्टा आपल्याला जास्त दूरपर्यंत घेऊन जात नाही. एक्झामला चांगले मार्क्स भले येऊन जातील, पण उद्या जेव्हा करिअरची गोष्ट येईल तिथं मात खाल. त्याच्यामुळे गोष्टी खूप चांगल्या समजून घ्या. अतिशय चांगला सब्जेक्ट आहे. बेसिक गोष्टी जर एकदम चांगल्या कळल्या ना तर पुढच्या गोष्टी ऑटोमॅटिक कळतील. ठीक आहे, चला सब्जेक्टला सुरुवात करण्या अगोदर आपला युनिट नंबर 1चं थोडंसं ब्रीफ इंट्रोडक्शन देतो की याच्यामध्ये मला काय काय शिकायचंय, कोणकोणते क्वेश्चन्स एक्झामला विचारले जातात, किती मार्काला विचारले जातात आणि कोणकोणते क्वेश्चन्स भरपूर वेळा परीक्षेला विचारले गेले आहेत. म्हणजेच काय, आपल्यासाठी ते एक्झामला इम्पॉर्टंट आहे, त्याला आपल्याला चांगल्या प्रकारे शिकायचंय. तर सर्वात अगोदर आपण आज युनिट नंबर 1 ला सुरुवात करतोय. जर MSBTA ह्या पर्टिक्युलर टॉपिकचं वेटेज बघितलं तर हा पर्टिक्युलर सब्जेक्ट, हा पर्टिक्युलर युनिट तुम्हाला 12 मार्काला विचारला जातो. किती मार्कासाठी आहे? 12 मार्कासाठी हा पर्टिक्युलर टॉपिक आहे. आणि ह्या टॉपिकचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स अँड सिग्नल्स. आपण सुरुवात कुठून करतोय? इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स पासून काय करतोय, या सब्जेक्टची सुरुवात करतोय. कंपोनंटला थोडंसं असं समजून घ्या, कंपोनंट म्हणजे वेगवेगळे भाग. जसं सपोज मी एक चांगलं एक्झाम्पल देतो कंपोनंट तुम्हाला थोडं समजून सांगण्याकरता. जर मला कोणी सांगितलं की मला घर बांधायचंय, तर घर बांधायचं म्हणजे घर डायरेक्ट उभं राहत नाही. घर बांधण्यासाठी मला वेगवेगळ्या गोष्टी आणाव्या लागतात. जसं काय काय आणावं लागेल सर? तुम्हाला वीट आणावं लागतील, है ना, वीट्स. नंतर तुम्हाला सिमेंट लागेल, वाळू लागेल, नंतर खडी लागेल, है ना, भरपूर साऱ्या गोष्टी लागतात. जसं मी बोलतोय की एखादं घर बनवण्यासाठी मला ह्या वेगवेगळ्या गोष्टी लागतात, तर वीट, वाळू, खडी हे झाले त्याचे घराचे कंपोनंट्स. हे वेगवेगळे कंपोनंट वापरून मी घर बांधलं, बरोबर ना? गोष्टी प्रॉपरली इमॅजिन करा. पहिले टॉपिकचा अर्थ तर लक्षात घेऊ, म्हणजे पुढे जायला थोडीशी मदत होईल. तसे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कोणकोणते कंपोनंट आहे? जसं बोललो की पूर्ण घर आहे, तसं एक मोठा कंपोनंट म्हणजे तुमचा मोबाईल घ्या फॉर एक्झाम्पल. आपण तर इलेक्ट्रॉनिक्सचाच कंपोनंट आहे ना. हा एक इलेक्ट्रॉनिक्सचा डिव्हाइस आहे, कंपोनंट डिव्हाइस आहे. मग हा मोबाईल जो तुम्ही नेहमी वापरतात तो डायरेक्ट बनला नाही. जर तुम्ही खोलून बघितला त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतात. जसं चार्जर लावायची पोर्ट वेगळी झाली, नंतर त्याच्यात एक तुमचा सीपीयू सुद्धा असतो ज्याच्यावर तो चालतो, डायोड असतात, रजिस्टर असतात, भरपूर साऱ्या गोष्टी पासून हा पर्टिक्युलर डिव्हाइस माझा बनलेला असतो. म्हणजेच काय सर, कोणताही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस बनवायचा, फ्रीज घ्या, टीव्ही घ्या, एसी घ्या, मोबाईल घ्या, कोणतीही गोष्ट घ्या, कॅमेरा घ्या, या सगळ्या बारीक बारीक गोष्टीपासून बनतात. खूप साऱ्या गोष्टी एकमेकाला कनेक्ट करावं लागतात, तेव्हा एक चांगला डिव्हाइस तयार होतो. जसं की घर बनवण्यासाठी मला वाळू लागणार, वीट लागणार, सगळ्या गोष्टी मी एकत्र केल्या तेव्हा घर बनलं ना. तसेच इलेक्ट्रॉनिकच्या वेगवेगळ्या गोष्टी मला एकत्र आणावं लागतात, तेव्हा कुठं माझं कम्प्युटर बनतं, तेव्हा कुठं माझं फ्रीज, मोबाईल, टीव्ही, या सगळ्या गोष्टी बनतात, है ना. तर मग या गोष्टी बनवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागणार ते सगळे कंपोनंट आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. मुद्दा कळाला की इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट म्हणजेच काय, की ह्या गोष्टी बनवण्यासाठी मला कोणकोणत्या छोट मोठ्या गोष्टी लागणार आहे ते सगळे डिव्हाइस, सगळे म्हणजे मॅक्झिमम डिव्हाइस आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. आणि पुढे सिग्नल्स. सिग्नल हे खूप महत्वाचं आहे, कारण जेव्हा मी बोलतोय की मला या सगळ्या गोष्टी लागणार आहे, त्या गोष्टी हवेत चालणार नाही, त्याला मला सप्लाय द्यावा लागतो. एकदम चांगलं उदाहरण देतो. मोबाईल जर डिस्चार्ज झाला तर फक्त मी ते जो तुमचा सॉकेट आहे ते चार्जरचा जो गट्टा आहे तो सॉकेटमध्ये टाकला म्हणजे चार्जिंग होत नाही. बटन चालू करावं लागतं. बटन चालू केलं म्हणजे त्याला इलेक्ट्रिसिटी भेटते. ही इलेक्ट्रिसिटी जी येते ना सर, या इलेक्ट्रिसिटीला सिग्नल असं म्हणतात, है ना. जसं आपण मोबाईलमध्ये बघा रेंज नाही, आपण काय म्हणतो, अरे सिग्नल नाहीये. म्हणजेच काय, कुठेतरी त्याची जी रेंज आहे ती डिटेक्ट होत नाही, कारण ते सिग्नल अवेलेबल नाहीये. हे डोळ्याने कधीच दिसत नाही, पण ते त्या शेपमध्ये असतं. मग माझी इलेक्ट्रिसिटी कोणत्या शेप, कोणत्या आकारात असेल ते शेप आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडेसे ब्रीफ मध्ये शिकणार आहोत. चला सर, बऱ्यापैकी सब्जेक्टची आयडिया हळूहळू लागत असेल, काही गोष्टी कळतील, काही नाही कळणार, पण सुरुवातीचं लेक्चर आहे ना, थोडंसं फक्त आजचं लेक्चर एंडिंग पर्यंत ऐकत चला. जसं लेक्चर पुढे जाईल ना तुम्हाला या गोष्टी पण कळतील, अरे सर सुरुवातीला असे का बोलले होते ना. त्याच्यामुळे एकदम बेसिक पासून मी सुरुवात करणार आहे. तर आता या नावाची आयडिया लागली असेल की इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स आणि सिग्नल मध्ये मला काय काय शिकायचं.
बरोबर. आता बघा याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स मला कव्हर करायचे ते टॉपिक थोडेसे बघून घेऊया, म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या पूर्ण सिलेबसमध्ये मला काय काय युनिट नंबर 1 मध्ये मला काय काय कव्हर करायचे. ठीक आहे. तर बघा सर्वात अगोदर मी तुम्हाला काय बोललो तो कंपोनंट्स. तर कंपोनंट दोन प्रकारचे असतात. एक असतो सर माझा ऍक्टिव्ह कंपोनंट, एक असतो माझा पॅसिव्ह कंपोनंट. अतिशय महत्वाचं आहे, मला कंपोनंटचं क्लासिफिकेशन करायचंय की माझे कंपोनंट कोणकोणत्या प्रकारचे. याला असं समजून घ्या, घर बनवण्यासाठी मला वीट पण लागते, वाळू पण लागते. आता वीट कशी सर, वीट भरीव आहे. वाळू कशी सर, मोकळी मोकळी आहे ना. मग काही म्हणजे आकाराने शेपने सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात ना, तसेच कंपोनंट पण वेगवेगळे असू शकतात सर. तर एक असतो माझा ऍक्टिव्ह आणि एक असतो माझा पॅसिव्ह. त्याच्यात फरक काय हे तर पुढे टॉपिक मध्ये मी सांगणार आहे. आता फक्त कव्हर करूया की काय काय शिकायचे. मग ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंट विषयी जेव्हा मी बोलतो तेव्हा त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. तुमचं रजिस्टर येतं, कॅपॅसिटर येतं, इंडक्टर येतं है ना. आता रजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर तुम्ही कुठे कुठे ऐकलं असेल, नसेल ऐकलं याच्यानंतर तुम्हाला कधी डाऊट राहणार नाही. हे तुमचे मेन कंपोनंट आहे. इथंच नाही, थ्रूआउट द सिलेबस कोणताही सब्जेक्ट घ्या इलेक्ट्रिकलचा तुम्हाला ह्या गोष्टी ऐकायला भेटतील की हे माझा रजिस्टर आहे, हे माझा कॅपॅसिटर आहे, हे माझा इंडक्टर आहे ना. इव्हन तुम्ही तुमच्या ज्याही कॉलेजला तुम्ही शिकत आहात ते जेव्हा तुम्हाला लॅब करतात त्या लॅबमध्ये तुम्हाला रजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर 100% दाखवलं जाईल है ना. तर तुम्ही ते बघून घ्या. छोटे छोटे कंपोनंट असतात, त्याचा वापर का असतो ना हे आपण आजच्या लेक्चर म्हणजे या कंप्लीट युनिटमध्ये बघणार आहोत. या लेक्चरला मी कोणत्याही प्रकारची घाई केली नाहीये. प्रत्येक लेक्चरची मी वेट कुठेतरी 30 मिनिटं है ना, 25 ते 30 मिनिटांमध्ये ठेवूया. छोटे छोटे टॉपिक प्रत्येक लेक्चरमध्ये कव्हर करूया, जेणेकरून तुम्हाला ऐकायलाही बरं पडेल आणि समजायला सुद्धा, पचायला सुद्धा काय पडेल, खूप सोपं पडेल. नंतर काय सर, हे जे कंपोनंट याचे सिम्बॉल हे कसे दिसतात है ना, ते कुठे ऍप्लिकेशनचा अर्थ काय होतो सर, ते कुठे कुठे वापरू शकतो मी है ना. नंतर काय त्याचे कलर कोड असतात है ना. कलर कोड म्हणजेच काय की तो कोणत्या कलरचा असतो, त्या कलरवरून त्याची किंमत कळते ऍक्च्युली है ना. कलरवरून त्याची काय कळते, किंमत कळते. जसं बघा पितळ आणि सोनं दिसायला सारखं दिसतं, पण जो जास्त चमकतो ते काय असतं, माझं सोनं असतो. तर कलरवरून काय ठरवतं, त्याची मी किंमत ठरवतोय. तसंच याच्या कलरवरून आपण त्याची किंमत ठरवणार. कसं ठरवणार त्यात ते या पूर्ण युनिटमध्ये मी तुम्हाला खूप चांगलं जसा टॉपिक येईल तर समजून सांगेल. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे स्पेसिफिकेशनचा अर्थ थोडा सांगतो. स्पेसिफिकेशनला थोडं असं लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल मी बोललो की मी एक मोबाईल घेतला, तर प्रत्येक डिव्हाइसचं स्पेसिफिकेशन असतं. मग मोबाईलचं स्पेसिफिकेशन काय सांगणार तो, सर याची 4 GB रॅम असणार, याच्यात 32 GB स्टोरेज असणार है ना, याची चार्जिंग कॅपॅसिटी सपोज 30 मिनिटांमध्ये फुल चार्ज होणार है ना, याची चार्जिंग तुमची 4 तास टिकणार. ही जी मी त्याच्याविषयी माहिती देतोय है ना, या सगळ्या माहितीलाच काय म्हणतात सर, अच्छा हा 4 कोर आहे, 8 कोर आहे ना, सीपीयू जे सांगतो त्या इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटची जी माहिती त्यालाच काय म्हणतो मी, स्पेसिफिकेशन आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला बोललो, जर तुम्हाला विचारलं सर तुमचं स्पेसिफिकेशन सांगा, मी सांगेल माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय है ना, माझं नाव अरविंद सिरसाट आहे है ना, मी ह्या शहरात राहतो, माझं एवढं शिक्षण झालंय, मी तिथे नोकरी करतो, मी एवढ्या वर्षापासून शिकवतोय. हे जितक्या पण गोष्टी माझ्याविषयी सांगतो यालाच मी काय म्हणणार, स्पेसिफिकेशन. तसंच आपल्याला प्रत्येक डिव्हाइसचं काय बघायचं, स्पेसिफिकेशन बघायचंय. तर पहिले 2 मुद्दे क्लिअर झाले, मला काय काय शिकायचंय थोडंसं ऐकत घ्या. मग प्रत्येक लेक्चरमध्ये आपण 1 बाय 1 टॉपिक शिकणार आहोत. हळूहळू जसं शिकवलं तुमच्या गोष्टी आणखी क्लिअर होतात. मध्येच डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी, पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या शिक्षकांची शिकवणी आवडत असेल आणि आमच्यासोबत तुम्हाला संपूर्ण कोर्स कंटिन्यू करायचा असेल तर आत्ताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जे प्ले स्टोर वर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि हो, आमची फ्री डेमो लेक्चर बघा आणि शिकवणे आवडत असेल तर कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. कारण आमचं फक्त एकच स्वप्न आहे, काय की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. आणि आमच्या ऑनलाईन कोर्स मध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस प्रॉपर कॉन्सेप्च्युअली प्रत्येक ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला शिकवलं जाईल. फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल, आमच्या थेरी नोट्स मिळेल, PYQ चं सोल्युशन मिळेल. सर्व 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 तुम्हाला मिळेल एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. आत्ताच जा ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा, शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. आणि हो, जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेले आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकतात. चला तर आता आपल्या लेक्चरला काय. नंतर बघा कॉन्सेप्ट ऑफ युनिपोलर आणि बायपोलर डिव्हाइस. आता या डिव्हाइसच्या प्रॉपर्टी काय असतात, कोणी युनिपोलर असतं, कोणी बायपोलर असतं. युनिपोलर काय असतं आणि बायपोलर काय असतं तसा टॉपिक मी सांगेल. पण हे पण काय झालं सर, ते स्पेसिफिकेशनच झालं की युनिपोलर हा युनी सर, हा बाय. आता युनी म्हणजे 1, बाय म्हणजे 2 है ना. पण याचं डिटेल आपण परत लेक्चर जेव्हा ह्या टॉपिकवर लेक्चर होईल तेव्हा मी समजून सांगेल. नंतर सर हे सगळं झाल्यानंतर आपले इथून इतकं जर बघितलं ना तर इथून इतकं आपलं काय सर, फक्त कंपोनंट आहे. इथपर्यंत काय शिकलो आपण, सगळे कंपोनंट शिकलो सर. या 3 पहिल्या टॉपिक मध्ये, सॉरी या पहिल्या 3 टॉपिक मध्ये काय शिकलो मी, कंपोनंट्स. आता कंपोनंट नंतर गोष्ट कोणाची, तुम्हाला काय बोललो मी, सिग्नल्स.
मग आपल्याला काय शिकायचे सर, मला सिग्नल शिकायचे की कोणकोणत्या प्रकारचे सिग्नल असतात है ना. त्याच्यामध्ये मेन 3 प्रकार असतात सर, एक साइन वेव्ह, एक ट्रँग्युलर वेव्ह आणि एक स्क्वेअर वेव्ह. मग या साइन आणि स्क्वेअर आणि ट्रँग्युलर मध्ये काय फरक असतो याचं डिटेल डिस्क्रिप्शन आपण आजच्या सेक्शन मध्ये म्हणजे या पर्टिक्युलर युनिटमध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर हे जे सिग्नल आहे सर याच्या वेव्ह फॉर्म कशा दिसतात म्हणजे ते कसे दिसतात है ना, त्याच्यामध्ये टाइम काय असतो, फ्रिक्वेन्सी डोमेन काय असतं है ना, त्याचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं म्हणजे सिग्नल जर मला मॅथमॅटिकच्या फॉर्म मध्ये गणिताच्या फॉर्म मध्ये लिहायचंय तर मी कसं लिहिणार है ना. त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, अँप्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, फेज, वेव्हलेंथ. आता सपोज मी एक सिग्नल काढलं, सपोज मी असं काहीतरी सिग्नल काढलं तर या सिग्नलला याची स्वतःची काय असणार सर, काहीतरी अँप्लिट्यूड असणार, या सिग्नलला स्वतःची फ्रिक्वेन्सी असणार, या सिग्नलला स्वतःचा फेज असणार आणि या सिग्नलला स्वतःची वेव्हलेंथ पण असणार. जसं सपोज मी बोलतोय की आता मी एक माणूस आहे बरोबर आहे, जर तुम्ही माझ्याकडे बघितलं माझ्याकडे काय काय असणार सर, माझं काहीतरी वजन असणार, माझी काहीतरी हाईट असणार, माझा काहीतरी कलर असणार है ना. या सगळ्या गोष्टी कशा माझ्या वेळेस सांगतोय मी, तशा सिग्नलचं पण काय असणार, याचा काहीतरी अँप्लिट्यूड असणार, फ्रिक्वेन्सी असणार, फेज असणार, वेव्हलेंथ असणार. तर मी पुढे तुम्हाला खूप सिम्प्लिफाय करून सांगेल. आता फक्त आयडिया तर घेऊन घ्या ना की या युनिटमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी शिकायच्या आहे. इथपर्यंत क्लिअर झालं तर हा तुमचा 5वा टॉपिक असेल. याच्यानंतर सगळ्यात लास्ट टॉपिक जो आपल्याला शिकायचा आहे सर तो असतो तुमचा व्होल्टेज अँड करंट सोर्स है ना, की माझं व्होल्टेज काय असतं आणि करंट काय असतं याचा थोडासा फरक आपण बघून घेणार आहोत. मग याच्यामध्ये दोन प्रकारचे माझे सोर्सेस असतात, एक आयडल असतो एक प्रॅक्टिकल असतो है ना. आता कोणती गोष्ट म्हटलं आयडल काय म्हणू शकतो मी, आयडल आणि प्रॅक्टिकल मधला फरक समजून घ्या. आयडियली तुम्हाला परीक्षेला 70 पैकी 70 मार्क पडायला पाहिजे, पण प्रॅक्टिकली एवढं शक्य होत नाही, कुठेतरी अर्धा एक मार्क तर कटून जातो, कारण माणूस हे काहीतरी चुका करणारच आहे ना. तुम्ही किती अभ्यास करा, चला काही जणांना येऊन पण जाते ना, वाईट वाटू देऊ नका, पण आपण माणूस आहे कुठेतरी छोटी मोठी चुकी करून घेतो, तिथे अर्धा एक मार्क तर कटतोच. मग आयडल म्हणजेच काय 70 पैकी 70 आले पाहिजे, मग प्रॅक्टिकली 70 पैकी 69, 69.5 आले समजा है ना. त्याला आयडियल प्रॅक्टिकल, त्याला डिपेंडंट किंवा इंडिपेंडंट सोर्सेस असंही म्हणतात. ते आपण थोडंसं या सेक्शन मध्ये काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत है ना. तर इतका सगळा सर माझा कंप्लीट सिलेबस आहे पहिल्या टॉपिकचा, काहीच नाही सर, एकदम चिंदी सिलेबस आहे खरंच सांगतो. याच्यामध्ये नवीन असं काहीच नाहीये. याच्यामध्ये ज्या मेन गोष्टी आहेत ना त्या कोणत्या माहिती का, की मला बेसिक माहित असलं पाहिजे की जर मी इलेक्ट्रिकल ब्रांच कुठेतरी एक्झामला सिलेक्ट केली सेमिस्टरला माझ्या डिप्लोमा कोर्समध्ये, तर ह्या इलेक्ट्रिकल मध्ये काय काय असतं मला माहित असलं पाहिजे. जसं बघा ह्याचं खूप चांगलं एक्झाम्पल, जेव्हा एखादी मुलगी लग्न करून एखाद्या नवीन घरात जाते ना है ना, तेव्हा त्या घरात जाण्या अगोदर तिला माहित असलं पाहिजे घरात कोण कोण आहे. ऑब्व्हियस नवरा असणार, सासू राहतात, सासरे राहतात, आणखी कोण राहतं का, त्याचा स्वभाव कसा आहे माहित असलं पाहिजे ना. कारण जोपर्यंत ह्या गोष्टी त्या मुलीला माहित नाही तोपर्यंत त्या घरात तिला ती मॅच होणार नाही लवकर है ना, तिला त्रास होईल तिथं, कारण त्या गोष्टीला माहित नसणार. तसंच आपल्या इलेक्ट्रिकल ब्रांच मध्ये हे सगळे तुमचे फॅमिली मेंबर आहेत सर. त्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, ऍक्टिव्ह कंपोनंट आहे ना, पॅसिव्ह कंपोनंट आहे, नंतर रजिस्टर आहे, कॅपॅसिटर आहे, इंडक्टर आहे. या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुम्हाला थोडंसं ब्रीफ इंट्रोडक्शन करणार नाही तोपर्यंत गोष्टी समजणं काय सर थोडं डिफिकल्ट आहे. क्लिअर. ओके ठीक आहे. आता बघा हे झालं आपलं थोडंसं ब्रीफ इंट्रोडक्शन, क्लिअर आहे ना. आता याच्यानंतर आपण काय करूया, आजच्या लेक्चरचं माझं मेन टार्गेट काय माहिती का, आपण थोडं ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंट विषयी बोलणार आहोत है ना. मी 1 बाय 1 सुरू करेल. एकदा तुम्हाला एवढं जरी इंट्रोडक्शन लागलं है ना, यात जरी थोडंसं इंट्रोडक्शनची आयडिया लागली की आता आपण 1 बाय 1 टॉपिक शिकणार आहोत है ना, तर आपला हाच पॅटर्न प्रत्येक वेळेस कव्हर होणार. जेव्हा मी लेक्चरची सुरुवात करणार तर तुम्हाला सांगणार की बघा हा टॉपिक आपण मागे बघितला होता, आता आपण हा टॉपिकला सुरुवात करत आहोत, आणि जो टॉपिक बघितला होता त्याचं थोडंसं रिव्हिजन मी प्रत्येक लेक्चरमध्ये करून दे. समजलं मी काय बोलतोय. सपोज मी आज ऍक्टिव्ह पॅसिव्ह कंपोनंट शिकवला आणि आजचं लेक्चर संपलं, उद्याचं लेक्चर जेव्हा मी सुरुवात करेल तर तुम्हाला ऍक्टिव्ह पॅसिव्ह कंपोनंट थोडीशी आयडिया आणखी देईल, म्हणजे तुमचं बऱ्यापैकी रिव्हिजन होईल, आणि मग आपण नवीन टॉपिकला सुरुवात करू. आणि असं पॉईंट बाय पॉईंट आपण हा पूर्ण युनिट जो 12 मार्काचा आहे ना त्याच्यामध्ये 12 पैकी 12 मार्क घेण्याचा प्रयत्न करूया. क्लिअर आहे, चालतंय सर है ना. तर बघा सर्वात अगोदर जो आहे सर माझा ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंट, मग याच्यावर परीक्षेला कोणकोणते प्रश्न विचारले जातात अगोदर ते बघून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की हा टॉपिक मी का शिकतोय. तर परीक्षेला जनरली है ना बघा भरपूर वेळेस आला इम्पॉर्टंट ऍक्च्युअली है ना. तुम्ही ऍक्टिव्ह पॅसिव्ह कंपोनंटला परीक्षेसाठी काय म्हणू शकतात, इम्पॉर्टंट म्हणू शकतात. कारण तुम्ही जर बघितलं बघा किती वेळेस आला बघा, समर 19, विंटर 13, विंटर 22, समर 15, समर 19 है ना, भरपूर वेळेस रिपीटेड क्वेश्चन आलाय. प्रश्न काय विचारतात की डिफाइन इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट अँड गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट म्हणजे काय हे सांगा आणि त्याची व्याख्या आणि त्याचे क्लासिफिकेशन म्हणजे त्याचे प्रकार सांगा. पहिला क्वेश्चन.
किंवा क्वेश्चन असा येतो की ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंट मधला फरक सांगा, हा पण एक क्वेश्चन परीक्षेला सेट होतो. किंवा क्वेश्चन असा येतो की ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंटला डिफाईन करा आणि त्याचे वेगवेगळे तुम्हाला काय एक्झाम्पल द्या, उदाहरण सांगा. किंवा ऍप्लिकेशन सांगा. ऍप्लिकेशनचा अर्थ थोडा समजून घ्या. ऍप्लिकेशन म्हणजेच काय, याचा वापर कुठे कुठे केला जातो, याला सरळ आणि सिंपल भाषेमध्ये काय बोलतात, ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन म्हणजे हा मी कुठे कुठे वापरणार, हा पण क्वेश्चन भरपूर वेळा कव्हर झालाय. तर माझं टार्गेट काय असेल, माझं ह्या पर्टिक्युलर लेक्चरचं टार्गेट काय असेल की मी ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंट विषयी सगळं नॉलेज तुम्हाला देऊन देऊ, जेणेकरून प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर काय होऊन जाईल सर, कव्हर होऊन जाईल. क्लिअर आहे, चालतंय. तर हे क्वेश्चन तुम्हाला हायलाइट करायचे. जसं आपलं हे लेक्चर संपेल ना, तुम्ही या सगळ्या क्वेश्चनचा आन्सर लिहिण्यासाठी कॅपेबल असाल, तुम्हाला हे सगळे प्रश्न खूप चांगले लिहिता येईल. आता परत सांगतोय, लिहिणं हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कारण आपलं सगळ्यांचं बॅकग्राऊंड इंग्लिश मिडियम मधलं नाही, भरपूर मुलं मराठी मिडियम मधून येतात, त्यामुळे लिहायला प्रॉब्लेम येतो. म्हणून सांगतो, लिहायचं टेन्शन घेऊ नका, फक्त समजून घ्यायचं टेन्शन घ्या. याच्या सगळ्या क्लिअर नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचून जातील, जेणेकरून त्या नोट्स वापरून तुम्ही आरामात सगळ्या गोष्टी कव्हर करू शकतात. तुम्ही तिथून, मी इथं शिकवलं, नोट्स एकदा वाचायची, जसं लेक्चर संपलं ना ती नोट्स वाचायची आणि विचार करता मास्तरने याच्यासाठी काय सांगितलं होतं, आणि जर त्या गोष्टी तिथं कळत असाल ना, तर विश्वास ठेवा, तुम्ही परत परत 2-3 वेळा वाचून वाचून तुम्ही परीक्षेला ते खूप चांगलं लिहू शकता. क्लिअर आहे. चला सर, मी आजचा टॉपिक सुरुवात करतो. आता इथून तुमचं लेक्चर ऍक्च्युअल सुरू होतंय, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंट. क्लिअर आहे ना? आता नीट ऐका, है ना. आता बघा, मी ठीक आहे, आता मी हे जे लिहितोय हे नोटचा भाग नाही, हे फक्त तुम्हाला समजवण्यासाठी. त्याच्यामुळे इथे थोडी गिचिड मिचिड जरी झाले ना, काळजी करू नका, कारण पुढे एकदम सुटसुटीत नोट्स मी तुमच्यासाठी काढले. हे पेज फक्त मी यासाठी ऍड केलंय की मला तुम्हाला काही गोष्टी काय करायच्या आहे, समजून सांगायच्या. आता बघा, जेव्हा मी बोलतोय, मी काय बोलू तुम्हाला की जर मी तुम्हाला बोललो की इलेक्ट्रॉनिक कंपोनंट काय असतात, नीट ऐका, ऐकत चला फक्त. आणि जे लेक्चर शिकतोय ना, ते त्याच लेक्चरकडे लक्ष द्यायचं, विचार करत बसायचा नाही, अरे बापरे एवढा मोठा सिलेबस सांगितला, कधी कव्हर होईल, याला किती व्हिडिओ लागतील, काळजी करायचंच नाही. जे लेक्चर चालू त्या लेक्चरवर फोकस करायचं आणि अभ्यास करत राहायचं. ते म्हणतात ना, बूंद बूंद तळे साचे, है ना, एक 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 थेंबण्याचं तळ साचाचं, एक 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 लेक्चरने सिलेबस सगळा उडून जाईल, काळजी करू नका. आता बघा, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट, मला सांगा, तुमच्या घरात जो मोबाईल आहे, तुम्ही मोबाईल वापरतात, तुम्ही टीव्ही पाहिलीये, तुम्ही फ्रीज सुद्धा पाहिले, या ज्या गोष्टी डायरेक्ट बनतात का सर, हे बनवण्यासाठी मला वेगवेगळ्या गोष्टी लागतात. तुम्ही फ्रीज उघडून बघा म्हणजे लगेच घरी जाऊन उघडू नका, पण विचार करा, एवढं मोठं फ्रीज आहे, म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी असणार ना. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की सर, मला सपोज एक घर बांधायचंय, है ना, हे जे घर बांधायचंय, तर हे घर बांधण्यासाठी मला काय काय लागतं बघा सर. तुम्हाला बोललो मी, मला वाळू लागणार, है ना, मला वीट लागणार, नंतर आणखी भरपूर साऱ्या गोष्टी लागणार, नंतर खडी लागणार, मला सिमेंट लागणार, है ना. या सगळ्या गोष्टी मला कशासाठी लागतात, घर बनवण्यासाठी लागतात. तसंच मला कोणताही इलेक्ट्रॉनिकचा डिव्हाइस, मोबाईल बनवायचा आहे, टीव्ही बनवायची किंवा फ्रीज बनवायचंय, मला काय लागणार, वेगवेगळे गोष्टी लागणार. आणि त्या गोष्टीलाच मी काय म्हणणार सर, माझा इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट असं म्हणणार. काय म्हणणार त्या गोष्टींना मी, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट असं म्हणणार. तर कोणी जर विचारलं की इलेक्ट्रॉनिक कंपोनंट काय असतं, तर इलेक्ट्रॉनिक कंपोनंट काय सर माहिती का, बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स. काय शब्द वापरला मी सर, बेसिक बिल्डिंग ब्लॉक. आता बेसिक बिल्डिंग ब्लॉकला सिंपल भाषेत काय म्हणणार, बेसिक म्हणजे काय, एकदम जो लागतो, है ना, एकदम तो, त्याच्याशिवाय गोष्टी शक्यच नाही. बेसिक, जसं बघा, जर मला भाजी बनवायची, तर भाजी बनवायचं बेसिक काय, तुम्ही कोणतीही भाजी बनवा, याच्यामध्ये एक गोष्ट जी लागणार ती काय असतं, तुमचं मीठ. ही बेसिक गोष्ट आहे. तुम्ही भाजीत किती मसाले ऍड करा, किती तेल टाका, मीठच नका टाकू, त्या भाजीला चव नाही. तसंच या बेसिक गोष्टी आहे ज्या लागणारच, है ना. बेसिक बिल्डिंग म्हणजे काय, बनवणं, है ना. मला कोणतीही गोष्ट कंपोनंट बनवायचा आहे, तर हे काय सर, माझे बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स आहे. आता ब्लॉकचा अर्थ काय घ्या, कसं घर बनवायचं बघा, घर बनवायचं विटावर वीट ठेवला, ही एक वीट लावली, ही एक वीट लावली, अशी वीट एकावर एक वीट लावलं, प्रत्येक वीट काय झाला सर, एक ब्लॉक झाला. असे भरपूर सारे ब्लॉक तुम्ही कनेक्ट करणार, तेव्हा कुठेतरी एक घराची भीत बनणार, है ना. तसेच माझे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट जे आहेत ते काय सर, माझे बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स आहे, कोणताही माझा डिव्हाइस बनवण्यासाठी. मग तो डिव्हाइस तुमची टीव्ही राहू द्या, फ्रीज राहू द्या, किंवा काय कोणतं इलेक्ट्रॉनिक, मोबाईल राहू द्या, काही राहू द्या, है ना. तर जर कोणी विचारलं की सर इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट काय असतात, तर सगळ्यात पहिले डोक्यात हे वाक्य आलं पाहिजे, सर हे बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे. बिल्डिंग म्हणजे काय, एखादी गोष्ट बनवण्यासाठी जी बेसिक गोष्ट लागते ना, त्या गोष्टी म्हणजेच काय, तुमचं इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट आहे. क्लिअर आहे ना.
मला डिफाईन कसं करणार, याची व्याख्या काय सांगणार की इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट्स बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस लाईक टीव्ही, फ्रीज, मोबाईल. तुमचा कोणताही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बनवण्यासाठी जे बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स लागतात त्यालाच मी काय म्हणतो सर, माझे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट असं म्हणतात. मग हे जे मी कंपोनंट वापरतोय याचे दोन प्रकार पडतात सर. एक असतो माझा ऍक्टिव्ह कंपोनंट आणि एक असतो सर माझा पॅसिव्ह कंपोनंट. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ऍक्टिव्ह म्हणजेच काय सर, बघा ऍक्टिव्ह पॅसिव्हची खरी डेफिनेशन, ऍक्टिव्ह म्हणजे जो जिवंत आहे आणि पॅसिव्ह म्हणजेच काय, जो जिवंत नाहीये. बरं, आता ऍक्टिव्ह म्हणजे कोण असतो सर, ऍक्टिव्ह मध्ये तुमच्या येतात दोन गोष्टी. जिवंत म्हणजेच काय, तो असतो सर माझा सोर्स किंवा असतो, आता ऐकत चला, लगेच नाही कळणार या गोष्टी, फक्त ऐकत चालायचंय. सोर्स म्हणजेच काय, सोर्सचा अर्थ समजून घ्या. इलेक्ट्रिकल ब्रांच मध्ये सोर्स म्हणजे ती गोष्ट जिथून एखाद्या गोष्टीचा उगम होतोय. उदाहरण देतो है ना, घरात जर मी चार्जिंगला गोष्ट लावतोय तर चार्जिंग, मोबाईल चार्ज होतोय, पण मोबाईल जो चार्जिंग होतोय तो कुठून आले, सप्लाय कुठून आला, सॉकेट मधून आलाय. त्या सॉकेटमध्ये जर इलेक्ट्रिसिटी नसती तर मोबाईल ऑब्व्हियसली चार्ज झाला नसता. मग ते सॉकेट मधून येणारा सप्लाय काय झाला, माझा सोर्स झाला. आता हा सप्लाय जिवंत आहे सर, है ना. तो एखादा इलेक्ट्रिकल सप्लाय येतोय म्हणजे त्याला मी ऍक्टिव्ह बोलतोय का, कारण तो तिथं कनेक्शन ऍक्टिव्ह आहे. चेक कसं करतो, टेस्टर असतं, टेस्टर त्या सॉकेटमध्ये टाका कधीतरी, तो लाईट लागतो बघा. लाईट लागला याचा अर्थ काय झाला की तिथं काहीतरी सप्लाय, आणि त्या सप्लायलाच काय म्हणतो सर, मी सोर्स म्हणतो. आयुष्यभर तुमच्या ब्रँचमध्ये गोष्ट विसरू नका की जिथून माझा सप्लाय येतोय त्याला मी सोर्स असं म्हणतो. मग सर जर मी याला सोर्स म्हणतोय, ऐकत चला, जर मी याला सोर्स म्हणतोय तर माझ्याकडे ना सर दोन टाईपचे सप्लाय असतो. एक असतो एसी सप्लाय आणि एक असतो माझा डीसी सप्लाय. हे सुद्धा डोक्यात भरून ठेवा. मग एसी काय असतो, डीसी काय असतो, कळेल ना सर पुढे, है ना. ह्याला अल्टरनेटिंग सप्लाय बोलतात, डायरेक्ट करंट बोलतात. आणि ही वाक्य असे नाही की यासाठी तुम्हाला तुमच्या ब्रँचच नॉलेज पाहिजे. तुम्ही ह्या गोष्टी भरपूर ठिकाणी ऐकल्या असेल. हा एसी वर चालतो, हा डीसी वर. जसं बघा मोबाईलची चार्जिंग कशावर चालते, डीसी वर चालते, है ना. एसी आणि जो तयार होतो तो इलेक्ट्रिसिटी बोर्ड मध्ये तो एसी असतो, है ना. त्या भरपूर साऱ्या गोष्टी पुढे हळूहळू क्लिअर होणार. भरपूर सारे सब्जेक्ट असे जे तुम्हाला याची क्लॅरिटी देणार. आता फक्त माझ्याकडून जेवढं बेसिक शिकून घेता येईल तेवढं बेसिक शिकून घ्या. ज्या गोष्टी कानावर पहिल्यांदा पडल्यात, अरे एसी डीसी असतं, एका वहीत लिहा सर, एसी पण असतं, डीसी पण असतं, थोडंसं वाचा, थोडा विचार करायच्या गोष्टीवर. आणि जशी जशी लेक्चर पुढे जातील ना, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला पुढे भेटून जातील. कारण सगळं आजच्याच लेक्चरमध्ये टाकलं मग तुम्ही आजच्याच लेक्चरला झोपून जाणार आणि जय महाराष्ट्र करणार सर, बस झालं, है ना. तर आपण कुठे आलो होतो माहिती का, आपण इकडे आलो सर, घर बनवण्यासाठी मला बेसिक विटा लागतात, सिमेंट लागतंय, वाळू लागते, खडी लागते. मग ह्याच्या सगळ्या गोष्टी हा सगळा एकच प्रकारे बिलकुल नाही, वेगवेगळ्या प्रकार. जसं वीट कशी असते, वीट माझी एकदम काय म्हणतात थिक असते, है ना. वाळू कशी असते, मोकमोकळी असते. म्हणजे बघा दिसायला वेगवेगळे ना. तसेच माझे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट, जरी मी बोलतोय की मला वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट लागतात पण ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये काय केले, डिवाइड केले. पहिला प्रकार म्हणजे ऍक्टिव्ह, जिवंत प्रकार, है ना. आणि दुसरा म्हणजे पॅसिव्ह. आणि जिवंत कोण असतो सर, सप्लाय जिथून त्याला आपण बोलतो ना लाईव्ह सप्लाय. आपल्याला बघा कधी कधी इलेक्ट्रिसिटी मध्ये बोलतात हे लाईव्ह वर हात लावू नको. तिथं लाईव्ह म्हणजेच काय, तिथं करंट आहे, हात लावायचा नाही. तो लाईव्ह म्हणजेच काय सर, त्याला बोलतात सोर्स बोलतात. जे दोन प्रकारचे असतात, एसी आणि डीसी, है ना. मग याच्यामध्ये आणखी एक सोर्स काय असतो सर, माझा चार्जर. मी तुम्हाला आताच सांगितलं ना, चार्जर काय करतंय सर, माझं चार्जर पासून पण मला डायरेक्ट करंट भेटतंय. चार्जिंग करतोय ना, एखाद्या गोष्टीची चार्जिंग करतोय म्हणजे तिथून मला सप्लाय भेटतोय. पण हा सुद्धा काय झाला, माझा ऍक्टिव्ह झाला. तर जिथंही मला सप्लाय दिसणार, जिथंही मला करंट दिसणार, जिथंही मला व्होल्टेज दिसणार, जिथंही मला कळतंय की तिथं काहीतरी इलेक्ट्रिसिटी आहे, त्याला मी काय म्हणणार सर, ऍक्टिव्ह म्हणणार. पॅसिव्ह म्हणजेच काय, त्याला डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी नसते, है ना. त्याला डायरेक्ट कुठलीही इलेक्ट्रिसिटी नसते, त्याला मी काय म्हणणार, पॅसिव्ह म्हणणार. बेसिक पॅसिव्ह म्हणजेच काय सर, गेलेला, है ना. ज्याला तो कोणत्या प्रकारचा ऍक्टिव्ह नाही. जसं एक उदाहरण देतो बघा, आता तुम्ही एखाद्या क्लासमध्ये लेक्चर चालू आहे, है ना. जसं तुम्ही क्लासमध्ये लेक्चर चालू आहे, तर बघा लेक्चर चालू असताना 4 ते 5 मुलं नक्की असतात, ते कंटिन्युअसली टीचरला प्रश्न विचारतात, सर हे नाही समजलं, सर हे असं कसं आलं. आणि मागच्या बेंचवर डुलक्या घेणारे पण लोक असतात, है ना, ज्यांना काही घेणं नसतं. तर त्या क्लासमध्ये जे मुलं प्रश्न विचारतात त्यांना बोला मी ऍक्टिव्ह पोल आहे, है ना. म्हणजे काय चालू आहे त्याच्यावर बरोबर त्यांचं लक्ष आहे. पॅसिव्ह म्हणजेच काय, त्यांना क्लासमध्ये काय चालू आहे काही घेणं नाही, है ना. मग तसंच इथं काय, जिथून सप्लाय ते माझे ऍक्टिव्ह झाले. आणि जिथं ज्या लोकांना सप्लायची गरज नाही, तुम्ही सांगा नाही सांगा आम्हाला काही घेत नाही ना, इकडून तिकडून आलं वारं, है ना, सगळं डोक्यावरून गेलं, तर त्या टाईपच्या सिनारीचे मुलं ते पॅसिव्ह झाले ना. तर इतकं सगळं थोडंसं बेसिक तुम्हाला माहित असलं पाहिजे सर, माझं या गोष्टी सुरू करण्यासाठी. मग सर तुम्ही ऍक्टिव्ह जिथं आम्हाला सांगितलं की ऍक्टिव्ह मध्ये सोर्स असतो, चार्जर असतो, तर पॅसिव्ह मध्ये काय काय असतं मग. तर पॅसिव्ह मध्ये सर 3 गोष्टी. आता परत म्हणू नका सर हे पूर्ण गजबीज झालं, या गजबीजचं टेन्शन घेऊ नका. पुढच्या पेजवर याच्या प्रॉपर नोट्स आहेत.
आता फक्त समजून घ्यायचं, ह्या फळ्याकडे जाऊ नका, मी काय बोलतोय कसं बोलतोय तेवढं समजून घ्या. ह्याच्या बऱ्यापैकी चांगल्या नोट्स मी तुमच्यासाठी ऑलरेडी काढून आणल्यात, आता फक्त ऐकायचंय. म्हणजे आम्ही पॅसिव्ह बोलतो ना सर, या पॅसिव्ह मध्ये 3 लोक आहेत ना, आळशी लोक, मागच्या बेंचवर बसणारे लोक. त्या लोकांना काय बोलतो सर मी, त्यांना बोलतो सर मी RLC. काय नाव सर त्या लोकांचं, RLC है ना, ठीक आहे, RLC असं लक्षात ठेवायचं सर है ना. हे माझे कोणते लोक आहेत सर, माझे पॅसिव्ह लोक आहेत, रडत राहणारे लोकल लोक है ना. लोकल जे लोक असतात आजूबाजूचे लोक असतात ते माझे नेहमी रडत राहतात है ना सर. RLC हे काय सर, म्हणजे पॅसिव्ह. R म्हणजेच काय सर, R म्हणजे माझं रजिस्टर. L म्हणजेच काय सर, L म्हणजे माझं इंडक्टर है ना, इंडक्टरला L ने दाखवतात. आणि C म्हणजेच काय सर माझं, C म्हणजे माझं कॅपॅसिटर. हे 3 काय सर माझे पॅसिव्ह लोक आहेत. मग ओव्हरऑल सिलेबस मध्ये जे तुम्हाला मी सुरुवातीला जे प्रश्न दाखवले, हे 3 प्रश्न जे दाखवले की माझे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट काय असतो त्याचं क्लासिफिकेशन द्या. आय होप तुम्हाला प्रश्नांचं मी उत्तर दिलं. आणखी बऱ्यापैकी परीक्षेला कसं लिहायचं सांगितलं नाही, काही हरकत नाही, पण या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नक्की दिलं. नंतर ऍक्टिव्ह पॅसिव्ह कंपोनंट मधला मी तुम्हाला थोडासा फरक सांगितला. काय काय फरक सांगितला सर, ऍक्टिव्ह म्हणजे काय, जिथं मेन इलेक्ट्रिकचा सप्लाय असतो त्याला मी ऍक्टिव्ह म्हणतो. जसं तुमचं AC सोर्स झाला, DC सोर्स झाला, चार्जर झालं है ना, सांगितलं ना. पॅसिव्ह म्हणजेच काय सर, ज्याला डायरेक्ट इलेक्ट्रिसिटीची गरजच नसते है ना. मग याच्यामध्ये काय सांगितलं, आळशी लोक, RLC, रजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर. इथपर्यंत जी आयडिया लागली सफिशियंट आहे. बघा सर किती वेळेस विचारलाय, म्हणून या गोष्टी मनावर घ्या है ना. परीक्षेला कसं लिहायचं मी सांगेल. मी बोललो ना, माझं टार्गेट बिलकुल असं नाही की तुम्हाला रट्टा मारून घ्यायचंय. माझं टार्गेट हे की सर तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे. परीक्षेला कसं लिहायचं माझ्यावर सोडून द्या, मी तुम्हाला 100% ती गोष्ट लिहून देईल की परीक्षेला कसं लिहायचंय. पण लेक्चर चालू असताना गोष्टी जितक्या समजून घेता येईल ना तितक्या समजून घ्या. क्लिअर आहे ना, चालतंय. ऍप्लिकेशन मी आणखी आलो नाही, ऍप्लिकेशन नंतर बघूया, पुढे तुम्हाला कळून जाईल. आता सगळ्यात पहिला प्रश्न इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटचा बघा, मी परीक्षेला कसं लिहायचं सुटसुटीत लिहून दिलंय. हे कोणत्या प्रश्नाचं उत्तर आहे सर, हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. काय लिहिलं पहिला प्रश्न बघा, काय लिहिलं बघा, डिफाईन इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट, गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट काय सांगा आणि त्याचे प्रकार लिहा. तर मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटची व्याख्या काय दिली सर, की हे माझे छोटे छोटे डिव्हाइस आहे जे एकत्र करून मी काय करतोय, माझा टीव्ही बनवतोय, मोबाईल बनवतोय, चार्जर बनवतोय, माझा फ्रीज बनवतोय. तर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच काय, छोटे छोटे असे कंपोनंट जे एकत्र करून मी काय करतोय, माझा इलेक्ट्रॉनिकचा डिव्हाइस बनवतोय. जसं मोबाईल, टीव्ही, फ्रीज हे तसंच आहे. जसं मी माझ्या छोट्या छोट्या गोष्टी बनवून एक मोठं घर बनवतोय, वीट झाली, वाळू झाली, रेती झाली है ना, खडी झाली, त्याच प्रकारची गोष्ट. बघा आता डेफिनेशन नीट वाचा. बघा डेफिनेशन काय बघा, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट स्मॉल पार्ट्स, छोटे छोटे पार्ट आहे सर माझे, जे काय करतात जे वापरून मी काय करतोय माहिती का, माझे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस बनवतोय. लाईक टीव्ही, मोबाईल, चार्जर, रेडिओ एटसेट्रा. आता पूर्ण वाचा. इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट आर स्मॉल पार्ट्स यूज टू बिल्ड. कशासाठी वापरत सर, बिल्ड म्हणजेच काय, तयार करतोय मी. काय तयार करतोय सर, माझे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस तयार करतोय. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट हे माझे ते स्मॉल पार्ट्स आहे सर जे वापरून मी काय करतोय माहितीये का, माझे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस बनवतोय. जसं टीव्ही बनवतोय, मोबाईल बनवतोय, चार्जर बनवतोय, रेडिओ बनवतोय. तुम्ही कोणताही डिव्हाइस ओपन करा, याच्यामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी दिसणार. तुम्हाला रजिस्टर दिसेल, ट्रान्सफर दिसेल, कॅपॅसिटर दिसेल है ना, नंतर आणखी वेगवेगळे IC दिसतील है ना, नंतर आणखी वेगळे वायरिंग पण दिसून जाईल. वायरिंग म्हणजे डायरेक्ट वायरिंग नसते ती, त्या याच्यावर असते आहे ना, त्या ब्रेड बोर्डवर कुठे ब्रेडबोर्ड एक बोर्ड असतो सर, त्या बोर्डवर तुमचा लावलेला असतं, सगळ्या गोष्टी लावलेल्या असतात. हे पुढे तुम्हाला हळूहळू सांगेलच. पण इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट म्हणजेच काय सर, हे असे छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या एकत्र करून मी काय बनवतोय, माझे मोठे मोठे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बनवतोय. डेफिनेशन 2-3 वेळा वाचायचे, 100% क्लिअर होऊन जाईल. मग यांना मी काय म्हणू शकतो सर, जर माझ्या इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट पासून मी माझी मोठी मोठी गोष्ट बनवतोय, याच्यापासून मी मोठ्या मोठ्या गोष्टी बनवतोय, म्हणून त्यालाच काय म्हणता माहिती का, बिल्डिंग ब्लॉक्स असंही म्हणतात. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, दे आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ इलेक्ट्रॉनिक सिस्टम. माझी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक सिस्टम बनवण्यासाठी हे माझे काय असतात, बिल्डिंग ब्लॉक असतात, छोटे छोटे ब्लॉक असतात. तसं घर बनवण्यासाठी ब्लॉक काय असतात, म्हणजे विटा असतात. विटा बाजूबाजूला एकावर एक विटाचा थर लावतात, मध्ये सिमेंट भरतात. जसं माझं घर तयार होतं, तसेच माझे छोटे छोटे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट वापरून मी काय बनवतोय सर, माझे इलेक्ट्रॉनिकचे डिव्हाइस बनतोय. आता डेफिनेशन परत एकदा वाचूया. इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट आर स्मॉल पार्ट, छोटे छोटे पार्ट आहे जे यूज करतोय कशासाठी, बिल्ड तयार करण्यासाठी, काय इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस करण्यासाठी. क्लिअर आहे ना, म्हणून यांना मी काय बोलतोय, बिल्डिंग ब्लॉक्स बनतोय. राईट आहे ना. आता तुमचं टार्गेट काय असेल, तुम्हाला गोष्टी कळल्या,
की होतं काय, आता हे 2-3 वेळा वाचायचंय, 2-3 वेळा लिहायचंय. बघा लेक्चर तुम्ही खूप अगोदरपासून सुरुवात केलेली अभ्यास करायला, तुमचं टार्गेट हेच आहे सर. जसं लेक्चर झालं एकदा हे स्वतःहून बघून लिहून घ्या, नंतर विचार करा की मला हे कळलं काय, कळलं असेल तर स्वतःहून लिहिण्याची प्रॅक्टिस करायची. याने 2 फायदे होणार. एक, तुमच्या इंग्लिश इम्प्रुव्हमेंट होणार, तुम्हाला इंग्लिशचे सेंटेन्स बनवता येणार. दुसरं, जी गोष्ट समजली ना परीक्षेला रट्टा मारायची गरज पडणार नाही. क्लिअर आहे ना. चला, पहिला सेक्शन क्लिअर झाला की सर इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट हे छोटे छोटे अशा गोष्टी असतात जे वापरून माझे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस बनवतो, याला बिल्डिंग ब्लॉक्स असे म्हणतात. मग हे जे स्मॉल डिव्हाइस आहे याच्या 2 प्रकारात काय होतं, क्लासिफिकेशन होतं. एक बोलतात सर माझा ऍक्टिव्ह कंपोनंट जिवंतवाला, आणि दुसरा असतो सर माझा पॅसिव्ह कंपोनंट. क्लिअर आहे ना. परीक्षेला एवढंच लिहून चालेल का, बिलकुल नाही. प्रॉपर क्लासिफिकेशन करावं लागेल. बघा मी क्लासिफिकेशन करून दाखवलंय तुम्हाला. ह्याच फॉर्म मध्ये एक्झामला काय करायचंय, क्लासिफिकेशन करायचंय. बघा लक्ष द्या, एलिमेंट्स, माझे जे एलिमेंट आहे सर किती भागात डिवाइड केले सर मी. एक माझा ए म्हणजे ऍक्टिव्ह एलिमेंट, आणि इकडे काय सर माझा बी, त्याला काय म्हणलंय सर पॅसिव्ह एलिमेंट्स म्हणलंय. ऍक्टिव्ह मध्ये कोण कोण असतो काय सांगितलं सर तुम्हाला मी. ऍक्टिव्ह मध्ये एक असतो माझा सोर्स आणि एक असतो माझा चार्जर. मी याच्यावरच थांबलो नाही, तुम्हाला हेही सांगितलं मी की सोर्स माझा एसी पण असू शकतो सर, आणि सोर्स माझा डीसी पण असू शकतो. आता गोष्टी सर रिवाइज होतात ना, आता गोष्टींचं काय तुमचं रिव्हिजन होतंय. आणि पॅसिव्ह मध्ये काय काय असतं सर माझा, पॅसिव्ह मध्ये असतो माझा रजिस्टर, नंतर असतो माझा इंडक्टर, आणि नंतर असतो माझा कॅपॅसिटर है ना. यालाच मी काय बोललो तुम्हाला, याला बोललो मी RLC. क्लिअर आहे. याला मी काय बोललो, RLC बोललो होतो. आणि सोर्स आणि चार्जर तुम्हाला सांगितलं होतं मी. मग ऍक्टिव्ह डिव्हाइस कोणते असतात सर, ज्याला काय असतो माहिती का, ज्याला डायरेक्ट काय लावलेला असतो सर, सप्लाय लावलेला असतो. ज्याला काय असतो, डायरेक्ट सप्लाय लावलेला असतो, ते माझे ऍक्टिव्ह झाले. आणि ज्याला सप्लायची बिलकुल गरज नसते, ज्याला सप्लायची बिलकुलच गरज नसते, त्याला मी काय बोलतो सर, त्याला मी बोलतो बघा, क्रॉस केला म्हणजे त्याला काय बोलतो मी, पॅसिव्ह बोलतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट सिलेबसचं इंट्रोडक्शन बघितलं, मुद्दा नंबर 1. त्याच्यानंतर फक्त इंट्रोडक्शन बघितलं का, बिलकुल नाही. आपण या सिलेबसमध्ये जो पहिला क्वेश्चन आहे सर त्याचं मी उत्तर तुम्हाला देऊन दिलं. हा कंप्लीट क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला भेटलं. तुमचेच MSBTचा क्वेश्चन आहे ना. कधी विचारला होता, समर 16 ला विचारला होता की इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट काय सांगा आणि त्याचं क्लासिफिकेशन द्या. तर इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटचं क्लासिफिकेशन आपण आजच्या लेक्चरमध्ये काय केलं सर, 100% कव्हर केलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करूया माहिती का, है ना, आणखी पुढच्या गोष्टीत बघा कोणकोणत्या गोष्टी आहेत, मला पेन एकदा चेंज करू द्या. आणखी पुढच्या ज्या गोष्टी सर की ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंटला डिफाइन करायचं आपल्याला, है ना. आपल्याला काय करायचंय, व्हॉट इज ऍक्टिव्ह कंपोनंट, व्हॉट इज पॅसिव्ह कंपोनंट, आणि त्याचे आपल्याला काय त्याचे उदाहरण द्यायचंय. जो अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे तो आपण काय करूया, पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. बोलू ना, छोट्या गोष्टी आहेत, जसे तुम्हाला हळूहळू जर सांगत गेलो तर बऱ्यापैकी तुम्हाला कळत जाणार. तर पहिला क्वेश्चन परत एकदा रिवाइज करून देतो. काय असतं सर माझे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट, काय सर माझे स्मॉल पार्ट्स आहेत जे काय करतात, यूज टू बिल्ड माझे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस लाईक टीव्ही, फ्रीज, रेडिओ, मोबाईल. क्लिअर आहे ना. 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं सर, एक ऍक्टिव्ह पार्ट, एक पॅसिव्ह पार्ट. परत ऍक्टिव्ह म्हणजेच काय सर, जिवंत, लाईव्ह वाले, है ना. त्याच्यामध्ये कोण कोण असतं सर, माझे सोर्सेस. आता सोर्स म्हणजे कळून घ्या, तो एक तर एसी येणार किंवा डीसी असणार, राईट आहे ना. आणि दुसरं कोण, चार्जर. कारण चार्जर पासून मग काय भेटतंय सर, मला सप्लाय भेटतोय. तुमच्या माहितीच तो सांगतो, चार्जर पासून मला सप्लाय कोणता भेटतो सर, चार्जर पासून मला डीसी भेटतं. कारण तुमचे मोबाईल वगैरे जे चार्ज होतात ते डीसीवरच होतात. किंवा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, चार्जर म्हणजेच काय सर, तुमची बॅटरी, बरोबर ना. या बॅटरीकडे नेहमी काय असतो सर, डीसी सप्लायच असतो. आणि याला कसं लक्षात ठेवतो माहिती आहे, बीडी माहिती ना, बीडी माहिती ना, स्मोकवाली बीडी. नेहमी बीडी लक्षात ठेवायचं. बी म्हणजे बॅटरी, आणि बॅटरीकडे काय असतो सर, माझा डीसी सप्लाय असतो. बॅटरीला तुम्ही चार्जर सुद्धा म्हणू शकतात. हळूहळू या शॉर्टकट्स मी तुम्हाला भरपूर या पूर्ण सिलेबसमध्ये इतके शॉर्टकट देऊन देईल ना, त्याचा सब्जेक्ट संपेल ना, तुम्ही बीडीवरच किती साऱ्या गोष्टी सॉल्व्ह करून घेणार. येथे परीक्षेला, मोठ्या परीक्षेला प्रश्न पण विचारतात, बॅटरीकडे जनरली कोणता सप्लाय असतो, एसी सप्लाय, डी सप्लाय, एसीडीसी, बोथ, असे भरपूर सारे ऑप्शन परीक्षेला असतात. मी इतके सगळे शॉर्टकट्स तुम्हाला सांगून देईल ना की 100% तुम्हाला या गोष्टी खूप चांगल्या क्लिअर होतील. क्लिअर आहे ना. तर आजच्या सेशनमध्ये हा जो पहिला प्रश्न याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ऑब्वियसली नोट्स तुम्हाला भेटून जातील, थेरी नोट्स तुम्ही प्रिंट काढू शकता. त्या नोट्स प्रोव्हाइड आपल्या चॅनलवर अपलोड होऊन जातील. पण हे तुम्हाला प्रॉपर पाठ नाही करायचं, लक्षात ठेवायचंय. बेसिक डेफिनेशन लिहायचे 2 लाईनी, नंतर हे 2 कंपोनंट लिहायचे, आणि तुम्हाला हे क्लासिफिकेशन असले असं ड्रॉ करायचंय. इथं एसीडीसी लिहायचं काम नाहीये, है ना, गरज नाहीये. कारण पुढे मी तुम्हाला जेव्हा डिस्क्रिप्शन एक्सप्लेन केलंय मेन क्लासिफिकेशन ऍक्टिव्हचं
सोर्स आणि चार्जर आणि पॅसिव्हचा तुमचा RLC आळशी पोरं, रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर याचं डिटेल डिस्क्रिप्शन मी काय करेल माहिती तुमचं नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करून घेईल. राईट आहे. तर आय होप आजच्या लेक्चरची बऱ्यापैकी तुम्हाला क्लॅरिटी लागली असेल. उद्याच्या लेक्चरमध्ये है ना, म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ना बघा यांना डिटेलमध्ये डिफाईन करू. बघा डेफिनेशन काय आहे, सोर्सेस काय असतात, बघा AC-DC सोर्स असतो है ना, आयडिया देतो, उत्सुकता लागली पाहिजे ना. बघा आता ही लिंक सुरू झाली आहे. आता आपण घर बनवायला घेतलंय है ना, घर बनवण्यासाठी मला कळलंय सर विटा लागतात, घर बनवण्यासाठी रेती लागते, घर बनवण्यासाठी वाळू लागते है ना, या गोष्टी तुम्हाला हळूहळू सिमेंट लागतं कळतंय. तसंच माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जर मला क्लिअर करून घ्यायची असेल, बेसिक क्लिअर करायचं असेल, तर मला काय काय माहित असलं पाहिजे, मला इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट माहित असले पाहिजे, कोणकोणत्या प्रकारचे माहित असलं पाहिजे. आणि ते प्रकार तुम्हाला मी आजच्या सेक्शनमध्ये सांगितलं. या प्रकारामध्ये आणखी कोणकोणत्या गोष्टी असतात त्याची व्याख्या आपण पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करू आणि असंच हसत खेळत आपण कंप्लीट सिलेबस खूप चांगला क्लिअर करणार आहोत. राईट आहे. चालतंय पोरांनो है ना. तर बाळांनो आजच्या सेशनला इथं मी पूर्णविराम देतो. तुम्हाला जाता होमवर्क देतो आहे. होमवर्क हा असेल, जसं आजचं लेक्चर कंप्लीट झालं तुम्हाला करायचं काय, ही जी डेफिनेशन मी लिहिली ना ही तुमच्या भाषेत तुम्हाला लिहायची है ना, की सरांनी काय सांगितलं नोट्स मधून एकदा बघायची, वाचायची आणि स्वतःहून लिहिण्याचा ट्राय करायचा आहे. बघा जितकं लिहाल तितकं वाचाल है ना. लिहाल तर परीक्षेला लिहू शकणार. फक्त वाचून गोष्टी होत नाही, लिहिण्याची प्रॅक्टिस करावी लागेल, स्वतःहून गोष्टी लिहिता आल्या पाहिजे, तरच परीक्षेला फायदा होणार आहे. क्लिअर आहे. चालतं बाळांनो, इथं आजच्या व्हिडिओला पूर्णविराम देतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.